राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे आपल्यासोबत जोडले गेले आहेत, ज्या आधी मनसेमध्ये होत्या। त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात। रुपालीताई, आपण बघतोय अमोल मिटकरींनी टीकेला उत्तर दिलेलं होतं। राज ठाकरेंनी जी टीका केली अजित पवारांवर, त्यानंतर अमोल मिटकरींनी प्रतिक्रिया दिली, पण आता ऍक्शनला रिॲक्शन असं म्हणत मनसैनिकांनी अमोल मिटकरींची कार फोडलेली आहे। तुमची काय प्रतिक्रिया? मुळामध्ये मनसेनी जर अमोल मिटकरींची गाडी फोडत असतील तर म्हणजे विचार करा की टीका तुम्ही केल्यानंतर तुम्हाला टीकेला उत्तर दिल्यानंतर सहन होत नाही आणि गाडी फोडण्याचा संबंध येतो काय? ज्यांनी गाडी फोडली त्यांच्या सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे। ही काही गुन्हेगारी आणि मक्तेदारी नाहीये राजकारणातली की तुम्ही वाटेल त्या कुणालाही टीका करताल आणि त्याला तुम्हाला उत्तर दिल्यावर तुम्ही गाडी फोडताल। त्यांच्या गाड्या सुद्धा आम्हाला फोडता येतील, आम्ही पण काय बांगड्या घालून बसलेलो नाही आहोत, हातात हात घालून बसलेलो नाही आहोत, परंतु राजकारणामध्ये काहीतरी विचार असतात, ध्येय धोरणे असतात आणि ती ह्या मनसेवाल्यांना अजिबात राहिलेली नाहीत। जेव्हा राजसाहेबांनी अजितदादांवर टीका केली त्या टीकेला प्रत्युत्तर अमोल मिटकरी यांनी दिलं आणि गजानन काळेंनी त्याच्यावर परत वाटेल त्या भाषेमध्ये, म्हणजे त्यांची भाषाही सरकते आणि त्यांना गुन्हेगारी, मला वाटतं गुन्हेगारी जास्त आवडत असल्यामुळे त्यांना दहशत द्यायची असेल अमोल मिटकरींना, म्हणून त्यांनी ती गाडी फोडलेली असेल। अशा गाड्या फोडून वगैरे दहशत होत नसते। अमोल मिटकरींची गाडी फोडली म्हणून ज्यांनी फोडली त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि त्यांच्यावर जर आधीचे गुन्हे असतील तर त्यांना मोक्या अंतर्गत कारवाई केली पाहिजे। आम्ही कोणत्याही गाडी फोडलेल्याला घाबरत नाही, हे यांनी लक्षात ठेवावं। परंतु मनसेवाल्यांनी राजकारण कशावर करत आहोत, विकासावर करत आहोत का टोमणे द्यायचे, बोलाबोली करायची, त्याच्यावर करायचंय हे ठरवलं पाहिजे आणि जनता हे सगळं उघड्या डोळ्यांनी पाहते। निश्चितच रुपालीताई, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। तर रुपाली ठोंबरे यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे, आम्हाला सुद्धा गाड्या फोडता येतात आणि त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे असं रुपाली ठोंबरे यांनी म्हटलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।